हॅलो दोस्तो. तर या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की आमच्या घरी पुरणपोळी कशी बनवली जाते. जसं की सगळ्यांना माहीतच आहे, पुरणपोळी ही महाराष्ट्राची स्टेटमेंट डिश आहे आणि ही डिश सणावाराला केली जाते. पण आज आम्ही करतोय पुरणपोळी कुठलाही सणवार नसताना आणि त्याचं कारण आहे मला खाऊ वाटत होती म्हणून मी फक्त आईला एकदा म्हणलं की मला पुरणपोळी खाऊ वाटते आणि आईने लगेच पुरणपोळी करायचं ठरवलं. 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेऊन 2 वेळेस धुवून घेतली आणि 4 ग्लास पाण्यामध्ये शिजायला टाकली. 2 शिट्ट्यामध्येच डाळ शिजून निघाली आणि आईने ते डाळ पाणी वेगळं करण्यासाठी चाळणीमध्ये टाकली आणि हे जे पाणी आहे त्याचं आम्ही आमटी करणार आहोत. आणि आई डाळ परत कुकरमध्ये टाकते कारण त्यात गूळ टाकायचं आहे. सो कुकरमध्ये टाकून परत गूळ टाकून छानपैकी हलवून घ्यायचं आहे सो दॅट गूळ चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स होईल. मी खुश आहे कारण मला आज पुरणपोळी खायला भेटणार आहे. आय फील लकी अँड गिल्टी ॲट द सेम टाईम. लकी बिकॉज आय बॉर्न टू दिस फॅमिली अँड गिल्टी बिकॉज नॉट गिविंग देम वॉट दे डिझर्व. आय वॉज नॉट फीलिंग वेल सो माय पॅरेंट्स वेर टेकिंग केअर ऑफ मी लाईक अ न्यूबॉर्न चाइल्ड अँड आफ्टर सीइंग दिस I feel like I should live longer, not for me but for them at least. And this will be the best gift I will be giving to them. Enough about melodrama. आईला मदत व्हावी म्हणून मी पुरण वाटण्याचं काम केलं आणि पुरण खूप पातळ झालं होतं. ते घट्ट व्हावं म्हणून आईने पुरण फ्रीजमध्ये ठेवलेलं. हे इलायची आणि बडीशोप पावडर आहे जे मी साखरेत टाकून वाटलं होतं. याच्याने पुरणपोळी अजून जास्त टेस्टी बनते. पुरण थोडंसं पातळ झाल्यामुळे जास्त पुरण घालता नाही येते, पण आईने छान प्रकारे त्याला हँडल केलं. पोळी इतकी सुंदर झाली होती. तुम्ही बघू शकता तव्यावर पोळी जेव्हा फुगते दॅट मीन्स पोळी खूप परफेक्ट बनली आहे. तुमच्या घरी पुरणपोळी कशी बनवली जाते मला कमेंट करून नक्की कळवा. आहा, काय पुरणपोळी फुगली आहे. गरम गरम पुरणपोळी, तूप, दूध, मलाई टाकून तुम्ही पण नक्की ट्राय करा.